महेश्वरी वाचन भाग 9व्या भागापर्यंत आपण आलो. 20 मिनिटाचे भाग आहेत. एक दिवस फक्त 12 मिनिटाचा झाला. त्याचं कारण काहीतरी टेक्निकल गोष्टी झाल्या. तर साधारण एवढे आहेत. काही जण म्हणतात 10-12 मिनिटाचे करा, पण असं मनसोक्त बोलत राहायचं असं ठरवलं आहे. त्यामुळे असं इतक्या वेळात नाही, पण साधारण 20-22 मिनिटांनी बास असं वाटतं. कारण शेवट बोलायचं आहे, बलं लागतं, थोडा अर्थ आधी माहिती करून घ्यावा लागतो, डायरेक्ट वाचत नाही. ठीक आहे. आता हे थोडे श्लोक आहेत, हे जरा सोपे श्लोक आहेत तुलनेने. कारण काय आहे, आपण जे महाभारताचं कौतुक सोहळा जो चालू आहे माऊलीचा, त्या भागामध्ये आहोत. महाभारत कसं श्रेष्ठ आहे, कसं गोड आहे, कसं सुरेख आहे, या संबंधीचे हे श्लोक असल्या कारणाने थोडं थोडं सोपं आहे. आता उपमा अलंकार पण रंजक आहे. जसं एखाद्या सिनेमाची स्टोरी एवढं तेवढंसंच घडलेलं असतं. 2 मुलगे, 1 मुलगी, मग दोघांचं तिच्यावर प्रेम, मग त्यांच्यामध्ये स्पर्धा, मग त्यागाची स्पर्धा, आणि मग शेवट एक जण मेला, दुसऱ्याशी लग्न केलं. हे इतकंच किती सिनेमामध्ये येऊन गेलं असेल, पण ते त्या मांडणीमुळे आपण पुन्हा पुन्हा बघतो. कलाकार वेगळे, हे वेगळं. तसं इथे माऊली इतका वेगवेगळ्या पद्धतीने मांडते, त्यामुळे मजा येते याच्यातही. काल मी तुम्हाला लिहितानाच लिहिलं होतं की 7वा-8वा भाग करताना खूप मजा आली. तसं आता येतच राहील. मला तर वाटतं हा मजा येणं, आनंद वाटणं हे संपणारी गोष्ट नाही आहे. फक्त माझी क्षमता किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर ना तरी नगरांतरी बसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. जर तुम्ही नगरांमध्ये, शहरामध्ये येऊन वास केलात तर काय होतं, तुम्ही सिव्हिलाइज्ड होता. नागरिजे होईजे, नागरची होई, तुम्ही नागर झालात, सिव्हिलाइज्ड झालात, असं होतं. तसं व्यासांची उक्ती वाचल्याने सगळं काही चकचकीत, छान, गोंडस होऊन जातं. ज्याप्रमाणे शहरात राहणारा सुविद्य, चतुर, शहाणा होतो, तसंच व्यासांच्या वचनाच्या तेजाचा प्रकाश सगळीकडे पडलाय. त्यामुळे सगळं प्रकाशमान झालंय. हे त्यांनी लिहायचं राहिलं, पण ठीक आहे. आता काल बोललो ते परत बोलणार नाही. आपण रश्मिका मंदाना आणि डॅकोटा जॉन्सनच्या पोस्टबद्दल बोललो आहे. मागचे भाग काढून बघा. टॅग नाही केलं ना, नाव टॅग केलं तर कदाचित व्ह्यूज वाढतील, पण नाही केलं. आपला तो मुख्य विषय नाही आहे. तर मुद्दा काय आहे की प्रथम वयासा काळी, लावण्याची नव्हाळी, प्रकटे जैसी आगळी, अंगनांगनी. अशा अंगना आहेत, स्त्रिया आहेत की त्यांच्या वयाचा एक विशिष्ट टप्पा आहे. मुली आहेत, म्हणजे थोडक्यात अंगना म्हणजे महिला, स्त्री असं सगळं असतं. पण यांच्या बाबतीत काय आहे की ह्या प्रथम वयासा काळी आहेत, म्हणजे त्यांचं जीवनाचा तारुण्य काळ सुरू झालेला आहे. तर अशा काळामध्ये लावण्याची, लावण्य शब्द आहे, लावण्याची नव्हाळी, तर सौंदर्य इतकं खुलून येतं की बस, ज्याचं नाव ते प्रकटे जैसे आगळे. एक वेगळंच सौंदर्य प्रकट होतं तरुण मुलींच्या मध्ये. तसं व्यासांच्या या महाभारतातल्या कथांमुळे एक वेगळंच सौंदर्य हे प्रकट होतं.
ते असं म्हणतात की संस्कृत आहे, आत्ता मग एक्झॅक्ट आठवलं नाही तर घोळ होईल, त्यापेक्षा मराठीतच सांगतो की 16व्या वर्षाची गर्दभी देखील अतिशय सुंदर दिसते, असं त्यांनी म्हटलंय. आता यात कोणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही, ना त्या सुभाषितकारांचा ना आपला, की साधारण दिसणारी मुलगी पण त्या वयात एकदम छान दिसायला लागते, असं त्याचा गर्भपदार्थ. माऊलींनी तेच म्हटलंय की त्या काळात ती नवाळी मोठी प्रकट होते. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे, आदिला पासून अपाडे जिया परी. तर माधवी घडे, माधवी घडे म्हणजे काय? वसंत. माधव हा ऋतू आहे, वसंत ऋतूचं नाव आहे. म्हणजे कुठला? हा आत्ताचा ऋतू. तर जेव्हा एखादं छानसा बगीचा आहे, उद्यान आहे, त्यात जेव्हा वसंत ऋतू प्रवेश करतो ना, वसंत ऋतूचं आगमन होतं म्हणजे सृष्टीवर, त्यावेळेला पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक वनश्रीची खाण उघडली जाते किंवा वनसौंदर्य वाढतं, की अशा वेळेला उद्यानात फिरण्याची मजा काही वेगळीच, ती खुमारीच वेगळी. तर वसंत ऋतूचं महत्त्व आहे. वसंत ऋतूमध्ये जी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या दिली, म्हणजे त्या ऋतूत काय करावं, त्याच्यामध्ये उद्यानांमध्ये फिरायला जावं असं हे तेवढ्यासाठीच सांगितलं. ते शिशिरात नाही सांगणार, वानगळ झाली तेव्हा नाही सांगणार, ते आत्ता सांगणार की छानपैकी फिरायला जा. म्हणून पूर्वी अतिशय सुंदर असे वसंतोत्सव साजरे केले जात असत. आणि आज आपल्याला जेवढं वाटतं ना की आपण आत्ता मुक्त आहोत आणि मधला काळ फार, म्हणजे पूर्वीचा काळ फार खडलेला अवघडलेला होता, पण तसं आणखी पूर्वीच्या काळात गेलं ते नव्हतं. असं स्त्री पुरुष मुलं मुली असे सगळे मस्त मजा करत करत त्या वनांमध्ये जायचे आणि वसंतोत्सव साजरा करायचे, अशी वर्णनं आलेली. तर त्या वसंत ऋतुचर्येमध्ये आपल्या ते आलेलं आहे. हा वसंत ऋतूचा महिमा. पण इथे आत्ता महाभारताचा महिमा, हा वसंत ऋतूचा महिमा नव्हे, हा महाभारताचा. पण उदाहरण उपमा देताना अशी तुलेबळ दिली आहे. सुंदर मुली, 16वं वर्ष, असं सुंदर उद्यान, वसंत ऋतू, तसं हे जगामध्ये घडलंय. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळता साधारण, मग अलंकारे बरवेपण निवाडू दावी. आणखीन एक उपमा. काय चाललंय की तत्वज्ञान विचार, हिंदू संस्कृतीचा बेस हा सगळा कसा खोलून आलाय हे चाललंय. काही मिस झालं असेल तर मुद्दाम हे वाक्य आता सांगितलं. घनीभूत सुवर्ण, आता एक सोन्याचा गोळा आणून दिला, लगेच लपकवाल तुम्ही, हा भाग वेगळा, अरे वा सोन्याचा. पण तो बघायला गेले तर अरे ठीक आहे, इसमें क्या है, असं होईल. त्याचं झळाळी असते, रंगाचे आहेत. पण जेव्हा त्याचे दागिने बनवले जातात तेव्हा त्याचं बरवेपण म्हणजे छानपण, बरवे आडनावाच्या लोकांना हा एक चांगला शब्द आहे, बरवेपण. बरवेच आडनाव आहे बरं का, बरवे नाही आहे, बरवेपण. बरवेपण म्हणजे चांगलंपण, छानपण. आणि आपण खाली बघूया, मोहून विशेषपण दाखवतं. तर बरवेपण म्हणजे विशेषपण असंही म्हटलं. तर जेव्हा अलंकार होतात तेव्हा ते मनमोहक होतात, ते आपण घालून बघावे असं वाटतं. आणि महाभारतातल्या पुरुषांचे सुद्धा ते अलंकार आहेत सोन्याचे वगैरे, ते पाहून आपल्याला वाटतं आपणही घालावं. पण त्यांच्यासारखी शरीर सौष्ठव असेल तर छान दिसेल, कारण ते असं उघडं भाग असायचं आणि असं ते वाखीसारखं काहीतरी घातलेलं असायचं. महाभारत आठवतं ना बी आर चोप्रांचं. तर ते तेवढं सौष्ठवही पाहिजे, तब्येत जरा पाहिजे. तर त्यामध्ये मन मोहून विशेष घडतं
तैसे व्यासोक्ती अलंकारिले. बघा 4-5 श्लोकांमध्ये चाललो होतो मी. मागच्या श्लोकाच्या आधारावरती तुम्हाला बोललो की हे असं असं आहे. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहास. इतिहासामध्ये जे काय आहे ते व्यासाच्या उक्तीने बरोबर झालंय, छान झालंय, आकर्षक झालंय, विशेष झालंय. व्यासांच्या शब्दालंकाराने इतिहासाला सुद्धा शोभा आली आहे. ज्या ज्या तऱ्हेने आवडेल त्या त्या तऱ्हेने आवडू लागतंय. असे महाभारत आहे. है की नाही? ही मजा आहे. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी अंगी पुराणे आख्याने रूप जगी भारता आली. पुराणं पण आहेत, आकर्षक आहेत, ती पण अट्रॅक्टिव्ह आहेत, रंजक आहेत, पण ती सुद्धा ह्याच्या पुढे काहीच नाही महाभारतापुढे. म्हणून काय म्हटले, आपली प्रतिष्ठा वाढावी या उद्देशाने पुराणांनी नम्रपणा धारण केला आणि गोष्टींच्या रूपाने महाभारतात प्रवेश केला. म्हणजे महाभारतात गोष्टी आल्या, त्या पुराणांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. जसा वसंत ऋतूने उद्यानात केला ना, तसा पुराणांनी महाभारतामध्ये प्रवेश केला गोष्टींनी. तेव्हा त्यांची खुमारी वाढली. म्हणजे इतिहास आणि पुराण देखील याच्यापुढे नतमस्तक आहेत महाभारतापुढे, हा अभिप्राय. आणि म्हणून आता ऑड नंबर श्लोकला आपण आज आलोय, तो आहे आणि तो विषय वेगळा होईल, संपतोय. म्हणून महाभारते जे नाही ते नोहेची लोकीतीही येणे कारणे म्हणिपे पाही याचो चेष्ट जगत्रय. तर आधी मराठीत सांगतो, मग श्लोक जेवढा आठवल तेवढा सांगेन. महाभारतामध्ये जे नाही आहे ते तिन्ही लोकात नाही, कुठंच नाही. आणि जे महाभारतात आहे ते महाभारतात एवढं सुंदर होऊन आलंय की आणखीन दुसऱ्या कुठं काही बघायची गरज नाही. जसं पथ्य सती गदार तस्य भेषज ग्रहणेनं किम. पथ्य असल्यावर औषधाची आवश्यकता नाही आणि पथ्य नसेल तर औषध घेऊन उपयोग नाही. तसं व्यासनी जे सांगितलं आहे, महाभारत जे सांगितले त्याच्यासारखी रंजकता दुसरीकडे नाही. त्याच्यात जे नाही ते दुसरीकडे नाही. आणि जर दुसरीकडे जाऊन कशाला वाचायचं, जर तिथे नसेल तर कुठेच नसणार आहे. उगाच शोधत बसू नका. सगळं काही महाभारतात आहे. काय काय ज्ञान आहे, परंपरा आहे, रूढी आहे, इतिहास आहे, पुराण आहे, सौंदर्य आहे, गोडी आहे, सगळं त्या ठिकाणी. म्हणून इथे व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हटलंय, तर आपण म्हणूया व्यासोच्छिष्टम म्हणजे उच्छिष्ट, उरलेलं. थाळीमध्ये जे आपण टाकतो ना, काही वेळा टाकू नये. आम्ही तर फार कडक असायचो पूर्वी, सगळं संपवायचो पार असं होईपर्यंत. एकदा पाण्यात पडलं, पूर्वी पंक्तीत वाढायचे ना. आता तुम्ही स्वतःहून घेता तर टाकू नका, अजिबात टाकू नका. तर घेताना तशा बेताने घ्या. तर ते टाकलेलं आहे ना, म्हणजे ते उच्छिष्ट, उष्ट. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं. त्यांच्यामध्ये सगळं काय आलं, सर्वज्ञ व्यास, सगळं नैपुण्यतेने त्यात उतरलं आणि महाभारत ग्रंथ निर्माण केला महाराजा. हा एक विषय. आणखीन पुढचे 1-2 श्लोकांमध्ये काय म्हणतात बघूया. ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगलधाम अवधारी जो. वाखाणण्यासारखी अशी गोड परमार्थाला किंवा परम पुरुषार्थाला प्राप्त करून देणारी ही महाभारत कथा आहे. म्हणजे आता ही फलश्रुती आहे. आमच्याकडे आयुर्वेदात औषधं असतात ना, तर त्याच्यामध्ये फलश्रुती असते शेवट, म्हणजे त्याचा परिणाम काय. तसं आपल्या पुराणांमध्ये पण आहे. एखादं स्तोत्र म्हटलं त्याचं फलश्रुती आहे, उपयोग काय. म्हणजे आपल्याकडे सुद्धा उपयुक्ततावाद आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला आकर्षित करून घेण्यासाठी असेल तर तुमच्या उपयोगाचं आहे. आणि खरं आहे ते, नुसतं आकर्षित करून घेण्यासाठी नाही. उपयोगाचं नसेल तर काय करायचं. केवळ वाडवडिलांनी सांगितलं म्हणून किती करणार.
ते मनापासून होतं का? थोडा जरी मला उपयोग झाला तरी मी ते करतो बघा. मला आतमध्ये काहीतरी चांगलं जाणवलं किंवा मला काहीतरी ज्ञान मिळालं किंवा माझा काहीतरी फायदा झाला तर ती गोष्ट करणं हे जास्त सुकर होऊन जातं, ते केलं जातं. तर परमार्थ आणि परमपुरुषार्थ असं त्यातून प्राप्त होतं. परमार्थ साध्य होत आणि हे जे चारी पुरुषार्थ तेही परिपूर्ण होतात. कशामुळे? ही गोष्ट ऐकल्याने महाभारताची. आणि ती कशी कोणी कोणाला सांगितली तेही बोललेत की ही वैशंपायन राजाने जनमेजयाला सांगितली. तो होता त्यात, त्यांचा वंशजच होता पांडवांचा. तर ही कथा अद्वितीय आहे, हे मागे बोलणं झालं आहे. हिची बरोबरी करणारी दुसरी कथा नाही, हे बोलणं झालं आहे. रामायण आहे ही अशीही केवळ पवित्रतेची मूर्ती आहे. ही अत्यंत कल्याणाचे माहेरघर आहे. म्हणजे यातून तुमचं कल्याण होईल हे ऐकल्याने आणि तुमचं जीवन पवित्र होऊन जाईल. महाभारतामुळे जीवन पवित्र होईल, कल्याण होईल, परमार्थ साधेल, परमार्थ कळेल आणि चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. एवढे सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग 50 येतोय, मग 50 पूर्ण करू. आता भारत कमळ परागू गीताख्यो प्रसंगी जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. आता आलं मुद्द्यावर. काय मुद्दा आहे? गीता. गीतेच्या मुद्द्यावर आलं. ही ज्ञानेश्वरी काय आहे? गीतेचंच आहे, निरूपण आहे. म्हणून ते 50व्या श्लोकामध्ये त्या मुद्द्यावर आले, त्या पॉईंटवर आले की कृष्णार्जुन संवाद ज्याला गीता म्हणतात तो काय आहे? हा गीता, हा कृष्णार्जुनांचा संवाद आहे. हा काय? हा आहे भारत कमळ पराग. भारत नावाचे कमळ आहे, त्यातला ते परागकण आहे. परागकणाचं काम काय? परागकणांचं काम पिढ्यानपिढ्या चालू राहतात केवळ परागकणांमुळे. जर परागकण नसतील तर झाडच काय, आपण सुद्धा संपून जाऊ. है ना? किती महत्वाचं आहे. एक साधी सोपी गोष्ट, परागकण. त्यांची उपमा दिली. परागकण हा जसा महत्वाचा आहे फुलांमध्ये, कमळांमध्ये सुगंधित असा तो आहे, तसं हे गीता आहे. आता महाभारताचा विषय नाही, आता 50व्या श्लोकात गीतेचा विषय आणला माऊलीने. कारण पुढे ज्ञानेश्वरी सांगायच्या नाही या गीतेबद्दल. बरं, आता यातले काही पहिला भाग आहे ना, तो गीतेचा पुन्हा पुन्हा वाचला गेला, मग नंतर कंटाळा पण आला. कारण काय आहे, ती युद्धाची सुरुवात वगैरे असं आहे ना. त्यामुळे मी काही वेळा 4थ्या अध्यायापासून सुरू करायचो आणि मग शेवट कुठेतरी 17वा 18वा राहूनच जायचं. तर माऊलीच्या कृपेने आपल्याला रामायणाचा काही भाग वाचता आला. उपनिषद भरपूर वाचली, पुष्कळ. आपल्याकडे 101 पुस्तकं आहे, त्यातली बरीचशी वाचली गेली. महाभारत वाचायचा प्रसंग फारसा आला नाही, पण ती आपण B.R. चोप्रांची पाहिली कथा. आणि ते म्हणतात असं बरं की मी खूप संशोधन करून केलं आहे म्हणून. तर महाभारताचा विषय झाला तो त्या स्वरूपात झाला, ग्रंथ वाचनात आलेलं नाही. भगवद्गीतेचं वाचन झालं, बायबल आणि कुराण हे पूर्ण वाचू शकलं नाही, वर्ड टू वर्ड वाचू शकलं नाही, पण पुष्कळसं वाचल्या गेलं. भावार्थ समजणं आहेत का? कारण आपल्याला त्यातनं काय खूप मोठी रंजकता शोधायलाच हवी असं नाही. ते धर्म काय म्हणतात गोडं कळण्यापुरतंच वाचलं गेलं आणि ह्यातून आपण सतत आत गेलं पाहिजे. म्हणून गीता, उपनिषद, गीता भरपूर वेळा वाचली. आणि आमच्या आजोबांकडे शांकर भाष्य होतं, तर अतिशय कठीण, पूर्ण वाचून झालं नाही, पण शांकर भाष्य पण वाचलं. आणि अमृतानुभव मला फार आवडतो, कारण इतके शब्द वापरतात, तर म्हणतात मला या शब्दांना काही अर्थच नाही असं स्वतः म्हणतात. पण त्या खेळामध्ये ॲक्च्युअल निर्गुण निराकाराशी तुम्ही निगडीत होऊन जाता, ते अमृतानुभव आहे. म्हणजे
हे नाहीच दुसरं असं सारखं म्हणायचं आहे ना, आणि परत काही ना काही शब्द वापरायचा. हा खेळ आहे. पण हे खेळच आपल्याला ज्ञान देऊन जातो अमृतानुभवामधून, की जे जे काही आहे ते सगळं तोच आहे, या व्यतिरिक्त दुसरा शब्दच काढायची गरज नाही. ते अमृतानुभव झालं. तर अशा रीतीने 14 विद्या, 64 कला, सर्व शास्त्रे, पुराणे या ज्ञान भांडाराचे माहेरघर असलेल्या भारत ग्रंथामध्ये, म्हणजे हा ग्रंथ आहे कमळा, याच्यामध्ये परागांप्रमाणे ज्ञानांचा सारभूत असा गीतेचा उपदेश केला आहे. हे लोणी आहे. सर्वोपनिषदाम गावो दोगदा गोपालनंदन हा 51 पण घेऊन टाकू, कारण संबंधित विषय तोच आहे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथलिया व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत आहे. हे नवनीत आहे. भगवान व्यासांनी सगळ्या श्रुती स्मृतीमधून काढलेलं, म्हणजे अशा एक श्रुती स्मृती पुराणांमध्ये भरपूर आहे ना हे सगळं, ते ढवळून ढवळून त्यातलं महत्त्वाचं जो आहे भाग ते लोणी काढून घेतलं, ते हे आहे. आणि मग त्याला ज्ञानरूपी अग्नीने तापवले. मग ज्ञानाग्नी संपर्के लोणी आलं. ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, कढवलं विवेकाने. विवेक म्हणजे काय आपण बोललो, पद आले परिपाके आमोदासी. त्यामुळे अत्यंत सुंदर कणीदार सुवासिक असं तूप निर्माण झालं. ते तूप आपल्याला खायला मिळते. मग कबीर काय म्हणतो, माखन माखन संतों ने खाया, छास जगत बबरानी होए. सुनता है सुनता है सुनता है सुनता है गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी. काय गुरु ज्ञानी काय ऐका जरा, म्हणतात कबीर, की संतांनी लोणी तूप खाल्लं आणि आपण ताकावर संतुष्ट आहोत. या जगातल्या मजा हा ताक, ते ताक छान वाटतं, मला आवडतं. तर ताकाची मजा पब्लिकसाठी ठेवली, घ्या वाटून टाकायचे, पूर्वी फुकट द्यायचे ताक. तर ताकाची मजा तुमच्यासाठी ठेवली आणि संतांनी लोणी तूप ते सुवासिक त्याचा आस्वाद घेतला. तसं ते कोलेस्ट्रॉल वाढलं, हे वाढलं, ते तूप काय सोडवत नाही, असं होतं ना. तर तुपाचा तो असा मस्त कणीदार गंध आला, कणीदार दृश्य आणि सुगंध आला की अरे नाही, एक चम्मच तो होई जाय. आणि ताकही आवडीने पितो. ताकासारखी मजा नाही. भोजनांते पिबे तक्रम, पाचक पण आहे. तर म्हणून आता माझ्यासारख्यांसाठी ताक आणि तूप दोन्ही आहे. पण संत मात्र अशा स्थितीला पोचतात. एकदा लोकमान्य टिळक म्हणाले होते की अरे तू गायलाच छान, पण माझे ब्रह्मानंदे टाळे लागले आतमध्ये, तर मला तुझ्या गाण्याचं काय कौतुक राहणार. तरी टाळे वाजवतो म्हणले मी, पण नाही, ते माझं लक्ष सगळं आतमध्ये आहे, त्या तुपात आहे, म्हणून ताक आवडेन असं होतं. त्यांना गरज वाटत नाही असं हे. अर्थात ही पण उपमा आहे. जेव्हा ब्रह्मानंद घेतलं तेव्हा या संतांना मग ह्या ताकाची किंवा या भौतिक ज्या काय मौज मजा आहेत त्यांची गरज राहत नाही. आपल्याला आहे तोपर्यंत आपण दोन्हीचा आनंद घेऊया. काही लोक फक्तच ताक घेतात, तूप खातच नाहीत. मग आता काय म्हणावं, हे ऐकून तरी थोडंसं वाचा, ऐका, एवढंच म्हणणार, एवढीच विनंती करणार. धन्यवाद. 9वा भाग, 9 रस, नवरत्न म्हणून हा भाग झाला सिल्वर ज्युबिली मिनिटांचा, म्हणजे 25 मिनिटाचा झाला आज. हे काहीतरी आपोआप घडलं की नाही. 9 हा आकडा महत्त्वाचा. आपल्याकडे 10, 20, 30 त्याच्यापेक्षा असे वेगवेगळे आकडे जास्ती छान मानले गेले. कारण 9 वेळा म्हणा असे म्हणतात. एखादा मंत्र आहे 9 वेळा म्हणा, 108 हे वेगळं, पण 9 वेळा म्हणा.
परत 108 आपण नवाच्या पाड्यात आला, 100 वेळा नाही सांगत, 108 वेळा सांगतात. तर असं कारण 9ला महत्त्व आहे, त्यात 9 रसांमुळे असेल, आणखीन काय काय कारणं असतील. त्यामुळे आज हा विषय संपला आजच्यासाठी. 51 श्लोक झाले, 52 झाले तुप्पापर्यंत. उद्याला बाकी आपण पुढे वाचूया, ऐका, पुढे पाठवा, सगळ्यांना सांगा. माऊलीचं हे विचारधन आतमध्ये घ्या, दीर्घ श्वास घ्या, समाधानाने, आनंदाने आतला शोधपण घ्या. धन्यवाद.